काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल झाला। छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव शिवारात असलेल्या खवड्या डोंगरावरून एका 19 वर्षाच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांचा सुद्धा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। अवघ्या काही सेकंदात संपूर्ण कुटुंब संपलं। सुरुवातीला ही घटना मोबाईलच्या विशेषतः आयफोनच्या हट्टासामुळे घडल्याची असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती। पण जेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला गेला तेव्हा एक वेगळंच आणि अत्यंत गंभीर चित्र समोर आलं। ही घटना फक्त एका मोबाईलच्या हट्टापुरती मर्यादित नव्हती, तर तिच्या मागे पती पत्नींमधील वादविवाद, कौटुंबिक कलह आणि आईबाबांच्या भांडणाचा मुलाच्या मनावर झालेला खोल परिणाम लपलेला होता। कुणाला आई वडिलांना भीती दाखवायची होती का? आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा असं काय घडलं होतं? कुणालच्या आईनं त्याच्या पतीला घराच्या बाहेर का काढलं होतं? 21 ऑगस्ट 2026च्या त्या दिवशी शेवटच्या 15 ते 20 मिनिटात नेमकं काय घडलं? त्या मुलाच्या मनात आपल्या आई वडिलांबद्दल इतका तीव्र राग का निर्माण झाला होता? आईने गळ्यातलं मंगळसूत्र काढून का फेकलं? आणि शेवटी एका क्षणात तिघांचा जीव कसा गेला? या संपूर्ण घटनेचा सविस्तर आणि डोळे उघडणारा घटनाक्रम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा।